अतिशय रुचकर, पौष्टिक असा नाश्ता म्हणजेच मिक्स धान्याच्या पिठाचे थालीपीठ, मुगाची उसळ, चटणी आणि दही असा नाश्ता आज आपण पाहणार आहोत. मुगाची उसळ करण्यासाठी मूग भिजत घातलेले कधीही चांगले. हिरवे मूग किंवा पिवळे मूग रात्री भिजत ठेवा. जर तुम्हाला अगदी लगेचच करायचे असतील तर तुम्ही न भिजवता डायरेक्टच कुकरला शिजवू शकता. भिजवलेले मूग एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. कडधान्याच्या उसळी करायच्या असतील तर कधीही भिजत ठेवलेली कधीही चांगली. भिजवून घेतल्याने कडधान्य जास्तच पौष्टिक बनतात. भिजलेले मूग आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात. मुगामध्ये दुप्पट किंवा तिप्पट पाणी घालून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. थालीपीठ बनवण्यासाठी आपण आता मिरचीचा ठेचा बनवून घेऊयात. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झाले की 5 ते 6 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकून व्यवस्थित भाजून घेऊयात. मिरची भाजली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया. हिंग पाव चमचा टाकूयात. अर्धा चमचा हळद टाकूया. धने जिरे पूड 2 टीस्पून टाकूयात. धने जिरे पूड टाकल्यामुळे हा ठेचा जास्त खमंग बनतो. ताजी हिरवी कोथिंबीर 1 कप टाकूयात. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकूयात. लसूण जरा जास्तच घेतला तरीही चालेल. त्यामुळे धपाटे म्हणजेच थालीपीठ अगदी रुचकर बनतात. हे सर्व थोडे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित ग्राइंड करून घेऊयात. मिरची भाजून असा व्यवस्थित ठेचा बनवला की आपले थालीपीठ अत्यंत रुचकर बनतात. हे वाटण करत असताना यामध्ये पाणी घालून बारीक करू नका. थोडे जाडेभरडेच राहू द्या. चला तर मग आता आपण थालीपीठचे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी प्रथम ज्वारीचे पीठ 4 मोठे चमचे घेऊयात. त्याच चमच्याने 1 चमचा गव्हाचे पीठ घेऊयात आणि डाळीचे पीठ पण 1 चमचा घेऊयात. तांदळाचे पीठ पण 1 चमचा घेऊयात. जर तुमच्याकडे बाजरीचे पीठ असेल तेही 1 चमचा घेऊ शकता. या पिठांमध्ये आपण बनवलेला मिरचीचा ठेचा टाकूयात. तीळ पांढरे किंवा काळे 1 टीस्पून टाकूया. चवीसाठी ओवा अर्धा टीस्पून टाकूया. त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकूयात. चवीपुरते मीठ टाकूयात. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊयात. आवश्यकतेनुसार या मिश्रणामध्ये पाणी घालून घट्टसर मळून घेऊयात. थोडे थोडे पाणी मिसळूयात आणि मळून घेऊयात. एकदमच जास्त पाणी एकाच वेळेला टाकू नये. थालीपीठ बनवत असताना कोथिंबीरीचे प्रमाण जरा जास्त घेतलेले जास्त चांगले. त्याचबरोबर लसूणही जरा जास्त प्रमाणात घेतलेला जास्तच चांगला. या प्रमाणात बनवलेले थालीपीठ जास्त रुचकर बनतात. आता आपले मूग चेक करून बघूयात. तुम्ही ते पाहू शकता की मूग व्यवस्थित शिजलेले आहेत. मुगाची उसळ करून घेऊयात. त्यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित कुटून घेऊयात. उसळ करण्यासाठी फोडणीची तयारी करूयात.
त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊयात. फोडणीसाठी मोहरी पाव चमचा, त्याचबरोबर जिरे पाव चमचा टाकूयात. जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले टाकूयात. कांदा चांगला भाजत आला की त्यामध्ये जे वाटण तयार केले होते ते टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. हे व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये हिंग पाव चमचा टाकूयात. त्याचबरोबर हळदही पाव चमचा टाकूयात. तिखटासाठी कांदा लसूण चटणी 2 चमचे टाकूयात. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. आता यामध्ये शिजलेले मूग टाकूयात. सर्व शिजलेले मूग टाकून झाले की मीठ 1 चमचा टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आपली मुगाची उसळ तयार. चला तर मग आता आपण थालीपीठ थापून घेऊयात. थालीपीठ थापण्यासाठी एक पोळपाट घ्या आणि त्यावरती एक स्वच्छ असा रुमाल किंवा एक कापड घ्या आणि ते ओले करून घ्या. ओल्या रुमालावरती जे थालीपीठचे पीठ बनवले आहे त्यातील एक गोळा करून घ्या. मी इथे दाखवत आहे तशा पद्धतीने हाताला पाणी लावून व्यवस्थित हे थालीपीठ थापून घ्या. थालीपीठचे पीठ हाताला चिकटू नये म्हणून हात सतत पाण्याने ओला करत थापत रहा. आपल्याला हवे तसे पातळ थालीपीठ थापून झाले की बोटाने त्याला मध्ये मध्ये होल करून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता. असे होल केल्यामुळे थालीपीठ चांगले भाजले जाते. आपला चपातीचा तवा किंवा डोशाचा तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये एक थोडेसे तेल टाकून हे थालीपीठ या पद्धतीने तव्यावरती भाजायला टाका. थालीपीठच्या बाजूनेही 1 चमचाभर तेल सोडून घ्या आणि झाकण ठेवा. थालीपीठ कधीही भाजताना झाकण ठेवूनच भाजावे म्हणजे थालीपीठ मऊ आणि खुसखुशीत बनते. इथे थालीपीठ भाजण्यासाठी मी तेल वापरत आहे. तुम्ही लोणी किंवा तूप वापरले तरीही चालेल. थालीपीठ दोन्हीही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या. थालीपीठ सर्व करत असताना मुगाच्या उसळी बरोबरच चटणी आणि दही द्यायला विसरू नका. अशाच साध्या, सोप्या, रुचकर आणि पौष्टिक रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.